परफेक्ट वुमन, लेखक ऋषिकेश निकम. किस करताना ओठ घट्ट मिटून घ्यायचे असतात हे माहित नाही का तुला? मी सिगरेट पेटवता पेटवता वैतागानं म्हणालो. मी अशीच करते किस, ती मुलगी म्हणाली. तिच्या बोलण्यात मूर्ख ॲरोगन्स होता. काय झालं? यू डिडंट लाईक माय किस? मला बरंच बोलायचं होतं. मनातल्या मनात मी मगाशीच बऱ्याच नोट्स काढल्या होत्या. मी जवळ धरलं तेव्हा तू नको नको म्हणून खोटं खोटं लांब ढकल असं मी म्हणालो. पण ते तू जरा कन्व्हिन्सिंगली करायला हवं होतंस, हसायला नको होतंस. किस करताना ओठ घट्ट मिटून एखाद्या लाडक्या कुत्र्या मांजराला किस करावं तसं मला किस करायला नको होतंस. पण जाऊ दे म्हटलं, कॉलगर्ल आहे बिचारी. एवढ्या कमी कष्टात जे मिळालं ते चांगलंच समजून चालायचं. पण असं आतून वाटत नव्हतं. याच फ्लॅटमध्ये कॉलगर्ल्स बऱ्याच आणल्या आहेत मी, त्याही एखाद्या हिरोईनला लाजवतील अशा. पण का कोणास ठाऊक त्यात मजा नव्हती. सगळंच माहिती असतं आधीच. सेक्स होणारच आहे नक्की हेही माहीत असतं. टेन्शन बिल्ड होत नाही, चॅलेंज नसतं कसलं. पुरुषांना सहज मिळणारी बाई नकोच असते कधी. भेटल्यावर लगेच जवळीक करणारी, लगेच स्पर्श करू देणारी, पटकन मुद्द्याला हात घातल्यावर त्याला प्रतिसाद देणारी बाई असेल तर किती बोर होईल. कॉलगर्ल्स सोबत काहीसं असंच व्हायचं. पहिल्यांदा जी कॉलगर्ल बोलावली होती तिच्या वेळेस मात्र माझे पाय लटपटत होते. तिच्याशी सेक्स करायचा विचार करूनच छातीत धडधडावं इतकी सुंदर होती ती. पण तेही कौतुक थोड्या वेळात सरून गेलं. आपण काय करायला इथं आलोय हे आधीच माहिती असल्यामुळे तिनं बेडवर बसल्या बसल्या आपला टॉप काढून फेकून दिला. त्यावेळेस तिचे उरोज जे थोडेफार उसळले तेवढंच काय ते बघण्याचं समाधान. त्यानंतर तिला जवळ घेतलं, किस करायला लागलो आणि तिच्या सौंदर्याचं कौतुक संपत चाललं. पण एक होतं, ती कणत होती आणि अगदी मनापासून कणत होती. पैसे देऊन आणले म्हटल्यावर आपल्याला पाहिजे तेवढं झपाझप काढून घ्या, मोकळे व्हा आणि पडा बाजूला असं माझं नव्हतं. मला बाईच्या चेहऱ्यावर समाधान यायला हवं होतं. डोळे किलकिले करून तिनं हसत आपल्याकडे बघितलेलं हवं होतं. त्या कॉलगर्लच्या अख्ख्या अंगाला मी मसाज केला होता. अगदी स्वतःची बायको असावी तसं वागवलं होतं तिला. आमच्यात सेक्स झाला तेव्हा ती Sample complete. Ready to continue?